नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली कल्पनाला विचारते की तुम्ही विचारलत का अस्मिताताई कुठे गेल्या होत्या. अस्मिता तिच्या मैत्रिणीकडे गेली होती असं कल्पना सांगते. सायली म्हणते नाही, त्या तर सचिन भाऊजींना भेटायला गेल्या होत्या असं त्यांनी मला स्वतःहून सांगितलं. तेव्हा मात्र कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिने असं करायला नको असं दोघींचंही मत असतं. सचिनने एकदा तिला फसवले आणि सायली म्हणते तेच तर ना, पण अस्मिता त्यांना कळतच नाही आहे. जो व्यक्ती एकदा राजरोसपणे खोटं बोलतोय तो व्यक्ती कसा काय सुधारेल. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाळाच्या वाढीसाठी आईवडील दोघेही लागतात. तेव्हा कल्पना म्हणते अगदीच मान्य आहे, पण काय करायचं. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुनने मुद्दाम सायलीला खाली पाठवलेलं असतं ही गोष्ट चैतन्याच्या लक्षात येते आणि तो तसं अर्जुनला विचारतो. अर्जुन म्हणतो हो, मी मुद्दामच सांगितलं आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे जो सायलीला आवडणार नाही. महिपतच्या फोनमध्ये मिळालेल्या माहितीचा असा उपयोग करून घ्यायचा आहे. आता तो त्याचा प्लॅन चैतन्याला सांगतो. आता इकडे सायली जेव्हा त्याला विचारते की महिपतच्या फोनमध्ये काही मिळालं का, तेव्हा अर्जुन तिला खोटं सांगतो. काहीच नाही, कन्स्ट्रक्शन साईटचे काही फोटो होते, विशेष काही नाही. आता दोघेही झोपतात, पण अर्जुनला काही झोप येत नाही कारण त्याला पोलीस स्टेशनला जायचं असतं. सायली झोपली की नाही हे पाहून कन्फर्म करून तो लगेच तिथून हळूच उठतो आणि पोलीस स्टेशनला जायला निघतो. आता इकडे प्रिया काळजीमध्ये असते की आता वारंवार पैसे कसे उपलब्ध करायचे. ती नागराजला कॉल करते आणि म्हणते तुम्ही तिकडे आरामात बसले आहात, पण इकडे माझा जीव चालला आहे. असं वाटतंय मीच कैदेमध्ये आहे. कुठं बाहेर जरी गेले ना तरीसुद्धा मला 1000 प्रश्नांना उत्तर द्यावं लागते. नागराज म्हणतो मग बाहेर राहणं सोपं वाटतंय का तुला. एकटीच बाहेर आहेस तू, आम्ही काय सोचतोय हे तुलाही कळायला नको का. तेव्हा नागराजला प्रिया म्हणते अहो ते हवालदार सारखा मला पैसे मागतोय, मी कुणाकुणाला पैसे देऊ. त्या नर्सला पैसे दिले, हवालदाराला पैसे दिले आणि आता काय करू मी. तेव्हा नागराज म्हणतो ते तुझं तू बघ ग, मला सारखं सारखं फोन करू नकोस, ठेव फोन, तुझं तू मॅनेज कर. आता ही प्रिया विचारात पडते की नेमकी पैसे आणायचे तरी कुठून. इकडे अर्जुन महिपतला भेटायला येतो. अरे मला एक गोष्ट कळाली होती, म्हटलं तुला जाऊन सांगावं म्हणून मी इतक्या रात्री तुला भेटायला आलो आहे. महिपत म्हणतो तुमचं कसं झालं आहे ना, आता तुम्ही प्रत्येक गोष्ट कळाली का मला भेटायला येणार का सुभेदार साहेब. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, म्हणजे गोष्ट तशी तुझ्या कामाची असेल तर तुलाच येऊन भेटावं लागणार आहे ना. खरं तर मला प्रश्न पडला होता, म्हणजे तुझं तर असं आपलंसं कोणीच नाही आहे, मग तू तोंड बंद का ठेवलं आहेस. तू नागराजच्या विरोधामध्ये साक्ष का दिली नाही आहेस हा प्रश्न मला वारंवार सतवत होता. पण काय झालं ना, मग मला लक्षात आलं, तुझी ती वकील जी तुला भेटायला आली होती तिचा पत्ता मला कळाला आहे. तेव्हा महिपत म्हणतो ती वकील तिने नाही घेतली पण माझी केस, मग तिचा माझा काही संबंधच नाही आहे. अर्जुन म्हणतो खरंच का, काही संबंध नाही आहे का तुझा आणि तिचा. ठीक आहे तर मग मग तू कशासाठी गप्प बसला आहेस. असा कुठला पत्ता आहे तुझ्याकडे, हुकमाची राधी, असा विचार करत होतो रे मी. आता इकडे प्रियाला पैसे पाहिजे असतात म्हणून ती अश्विनला लाडीगोडी लावायला प्रयत्न करते. त्याच्या पुढे पुढे करते, पाण्याचा ग्लास हातात देते, जेवायला वाढू का असं विचारते आणि हळूच म्हणते की अश्विन मला ना थोडे पैसे हवे होते. अश्विन तिला त्याच्याला पैसे असं विचारतो. तेव्हा प्रिया सांगते काही नाही रे, मला थोडं पार्लरमध्ये जायचं होतं ना, त्यासाठी मला पैसे हवे होते. तेव्हा अश्विन म्हणतो तुझ्याकडे तेवढेही पैसे नाही आहेत का. प्रिया म्हणते अरे मी कुठे काय कमवते. त्यावर अश्विन ठीक आहे उद्या देतो असं म्हणून तिथून निघून जातो. आता इकडे महिपत चांगलाच घाबरलेला असतो. अर्जुन त्याला म्हणतो तुझी पोरगी साक्षी महिपत शिकरे जिवंत आहे, तुला खरं वाटत नाही आहे ना, थांब तुला तिचा फोटो दाखवतो. आणि असं म्हणून तो चक्क तिचा फोटो त्याला दाखवतो, जो फोटो त्याने स्वतः भाजी मंडईमध्ये काढलेला असतो. महिपत त्या फोटोकडे पाहतच राहतो. अर्जुन त्याला म्हणतो की तू ना तिला अगदी डोळे भरून पाहून घे. तो झूम करून पुन्हा तिचा फोटो त्याला दाखवतो. आता महिपतची चांगलीच मांजर झालेली असते. साक्षी हा त्याचा वीक पॉईंट असतो. साक्षीचं नाव घेतात तो पूर्ण गपगार झालेला असतो आणि ही गोष्ट बरोबर अर्जुनच्याही लक्षात येते. पण महिपत म्हणतो ही माझी पोरगी नाही आहे, माझ्या पोरीचे केस लांब होते आणि ही असे कपडे घालत नाही, ती माझी पोरगी, ही माझी पोरगीच नाही आहे, दुसरीच कोणीतरी असेल तिच्यासारखी दिसणारी. तेव्हा अर्जुन म्हणतो 5 मिनिट लागतात महिपत हे असं वेषांतर करायला, त्यामुळे आता तू
काही बोलूच नकोस. आता फक्त तुझ्या पोरीला जेलमध्ये मी कसं सडवतो एवढंच तू फक्त बघ. महिपत चांगलाच घाबरलेला असतो. अर्जुन त्याला पुन्हा एक ऑफर करतो. माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे. म्हणजे तू उद्या कोर्टामध्ये नागराजनेच तुला सुपारी दिली होती रविराज किल्लेदार यांना मारायची, ते सगळं खरं खरं सांगायचं. आणि जर तू असं सांगितलंस ना तर तुझी मुलगी अगदी सेफ राहील, हा माझा शब्द आहे. महिपतला काही विश्वास बसत नाही. अर्जुन म्हणतो, अरे तू विचार कर ना, ज्या क्षणी मी तुझ्या पोरीला पाहिलं ना तेव्हाच मी तिला पोलिसांमध्ये देऊ शकत होतो. म्हणजे बघ ना, ती पोरगी जेलमध्ये मेली तुझी. तू मीडियासमोर किती रडारड केली बरं. मी स्वतः पाहिलं ना. जगासाठी ती मेलेली आहे आणि असं असताना ती मला दिसली, मग मी तिला पोलिसांकडे दिलंच असतं ना. पण मी तुझ्यासाठी इकडं आलो आहे, तुला भेटायला म्हणून. तू निवांत वेळ घे आणि मग मला सांग. कारण कसं आहे ना, जेवढं मी महिपत शिकरेला ओळखतो तो खूप स्मार्ट आहे. म्हणजे तुझ्याकडे आता चॉईस आहे, तू नागराजला वाचवणार की तुझ्या मुलीला वाचवणार. आता तो त्याला डील देतो आणि तिथून निघून जातो. आता अर्जुन गाडीत बसून विचार करतो आणि लगेच चैतन्यला कॉल करतो. चैतन्य झोपेतच असतो. अर्जुन इतक्या रात्री फोन करायला, कुणाला आग लागली आहे. तेव्हा अर्जुन त्याला उठ असं म्हणतो आणि मला उद्याच्या उद्या नागराज केससाठी तारीख हवी आहे. तू कसं करणार, काय मॅनेज करणार मला माहीत नाही, पण हे आजच्या आज झालं पाहिजे. आता चैतन्याला तर धक्काच बसतो की एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तो हे सगळं कसं काय अरेंज करणार. आता इकडे सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीत. नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास असायला हवा आणि तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. माझ्याशी तुम्ही खोटं बोललात आणि हे मी कधीच सहन करणार नाही. अर्जुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण सायली घर सोडायचा निर्णय करते आणि ती आश्रमात राहायला जाते असं त्याला सांगते. अर्जुन तिला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही ती तिथून निघून जाते आणि सायली अचानकपणे झोपेतून जागी होते. खरं तर हे सायलीला पडलेलं स्वप्न असतं. ती पुन्हा पुन्हा त्या स्वप्नाचा विचार करू लागते की मला असं स्वप्न का पडलं, हे तर माझ्याशी कधी काही खोटं बोलतच नाहीत ना. इकडे प्रिया नुसतीच लोळत पडलेली असते. ते पाहून अश्विन तिला म्हणतो, अगं तुला पाहून एखाद्याला आजारी असल्यासारखं वाटेल, आणि तो तिला उठून देतो. प्रिया जेव्हा तिचं कबड उचकते तेव्हा तिला सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. तेव्हा ती अश्विनवरतीच ओरडते, माझ्या कबडला तू हात लावलास का, कुठलीच वस्तू मला मिळत नाही. अश्विन म्हणतो, इथं तुलाच वस्तू सापडत नाही, तिथे मी माझ्या वस्तू कशाला ठेवू. तेव्हा प्रिया म्हणते, मग माझ्या कबडला हात कोणी लावला. आणि ती घाईघाईने ते वॉलेट चेक करते, ज्यामध्ये महिपतचा फोनच नसतो. आता मात्र ती चांगलीच घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता महिपत साक्षीला फोन करून सावध करतो की तू लगेच इथून गायब हो, कुठे जाशील कुणालाही तपास लागता कामा नये. आता काय होईल, महिपत कोर्टामध्ये नागराजच्या विरोधात साक्ष देईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.